11.68 लाख कोटी कर्ज उद्योगधंदेवाल्यांचं माफ केले गेलेलं आहे आणि दुसरीकडे 2 लाख कोटी कर्ज शेतकऱ्यांचं माफ नाही केलं. त्याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? हे आपल्या देशाचा पोशिंदाच हा शेतकरी आहे. आणि तसं तर शेतकरी राजा म्हणून आपण त्याला संबोधलं गेलेलं आहे. पण आज बघायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या शेतकरी इतका मागास आहे की इंडस्ट्रियल एरियाला या ठिकाणी कर्ज माफ होतं किंवा कर्ज भरपूर प्रमाणात दिलं जातं. हाच विचार जर आपल्या शेतकरी राजाचा केला तर शासनाला याचा कुठेतरी दुवा लागेल आणि शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांच्या मुलांना शिक्षण वगैरे देऊ शकेल. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंच पाहिजे. महत्त्वाचं हे काय करतात, डायरेक्ट उद्योगांचंच माफ करतात आणि त्यांनाच पुढे घालतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकरी मरायच्या पाहिजे आता सध्या. आता पाणी पिया नाही लोकांना. शेतकरी तर हा मूळ आहे अन्नाचा मूळ आहे. बरोबर आहे ना. शेतकऱ्यांना नाही पिकवलं तर कोण खाणार आहे? काही करू शकत नाहीत. सरकार सुद्धा काही करू शकत नाही. आपल्याकडे बाकीच्या गरीबाला काहीच नाही. काय गरीबाला काहीच नाही. बरोबर. मिळणार तर मिळणार, बाकीला कोणाच काय नुसतं सांगाय झाली. शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. उलट शेतकऱ्याकडून GST वगैरे लावून कुठलं बी यंत्र वगैरे घ्यायचं मला त्याला भरपूर GST लागते. परंतु आज शेतमालाला बी मागणी कमी झाली. आता शेतकऱ्याने जर कोणतं पीक घ्यायचं म्हणलं तर लगेच शेतकऱ्याला हमी भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी अतिशय दुर्बल होत चाललेला आहे. तुम्ही कुठलं बी उत्पन्न घ्या, शेतकऱ्याला अतिशय हे करून टाकतात. सगळे व्यापारी वर्ग हे सगळे शेतकऱ्याला अजिबात कच्चाच भाव मिळून देतात. सरकारची चूक नाही, काहीच चूक नाही. सरकार जी भरते त्यालाच मारते आणि जी भरीत नाही त्याला पाठीशी घेते आणि जी भरते त्याला पायाखाली टाकते. काय तुमचं म्हणणं आहे? बरोबर. आज आपण काय ना लाईट बिलं भरली पाठी मागली आणि जी भरत नाही 15-20 वर्षे त्यांची माफ होते ती आणि जी भरते त्याची माफ का होत नाहीत? मग म्हणायचं किंवा तुम्ही जी हितनं मागं भरली लाईट बिलं भरली ती आता हितनं मोरं भरू नका. करायला पाहिजे वीज बिल माफ व्हायला त्यांना म्हणल्यावर मोटरीचे कर्ज केव्हा माफ करणार? याच्यावरती शासन उद्योगधंदेवाल्यांना पाठीशी घालते. दुसरं काय देत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, दुसरं काय नाही. एक वाऱ्यावर नाही सोडलं पाहिजे शासनाने. शेतकरी सगळ्यात भारी काँग्रेसचं सगळ्यात भारी कर्जमाफीला. शिवसेना भाजप सरकार एवढं आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना एवढं दार्जिन नाही म्हणून असं. तुझा भाव का शेतकरी शेवटी ना. तिकडे शेतकरी इकडे शेतकरी पिकवणारा एकच आहे ना. असा तुझा भाव का कशामुळे तुझा भाव? त्याच्यावरती सरकारने माफ केलं पाहिजे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. शेतकरी आज कर्जात चाललाय. हमी भाव नाही, मालाला हमी भाव नाही. दुधाचं रेट 35 वरनं 25 वर आलं. हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांना आज शेतकरी किसान आज अख्ख्या जगाला त्याच्यामुळेच तो पिकवतो म्हणजे खात आहे. त्यांनी नाही पिकवलं तर काय खाणार आहे? मग त्यांनी शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना. आज शेतकरी मेहनत करतो रात्रंदिवस आणि त्याच्यासाठी त्यांनी कर्जमाफी केली पाहिजे. शेतकऱ्यांबाबतीत कुठल्याच गोष्टीत नाही ना. प्रत्येकच गोष्टी शेतकऱ्यांना फसवलं जाते. प्रत्येक गोष्टीत आज शेतकऱ्यांना कर्जमाफी नुसती फक्त नावापुरती कर्जमाफी केली जाते आणि ही तर प्रत्यक्षात कुठल्या शेतकऱ्याला भेटत नाही. कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्याचं. कर्ज माफ नाही केलं कसं काय शेतकऱ्यांचं कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय नसून त्याला जरी पुरेसं पाणी त्याच्या शेतीसाठी आणि लाईट आणि त्याच्या पिकाला जर योग्य हमी भाव दिला तर शेतकरी कधीही सरकारच्या दारात पीक कर्ज किंवा कुठले कर्जमाफी या गोष्टीसाठी जाणार नाही. उद्योगपतीचं करणार ती त्यांचं रोख पैसे मिळते चांगला. शेतकऱ्याकडून काय मिळतं? सरकारने ते बघितलं पाहिजे ना. शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने. शेतकऱ्यांची जेवढी काय गरज आहे देशाला तसे काय उद्योगपतींचं काय कर्ज घेतात काढतायत परत ना निवांत राहतात. तसं शेतकऱ्याचं नाही. शेतकऱ्याला कर्ज नाही पडलं की मग आत्महत्या करावं लागते असं होतं. ज्या प्रकारे तुम्ही खर्च करता खताला बियाण्याला ट्रॅक्टरच्या डिझेलला असो त्याच्या नांगरणीला असो त्या खर्च केल्याप्रमाणे तुम्हाला उत्पन्न मिळतं का? नाही. त्याच्यावर जवळजवळ मी म्हणतो आज 50,000 रुपये घालवले तर आम्हाला 25-30 हजार रुपये कमी से कमी मिळते. त्यात पाणी नाही आणि लाईट बी नसते. 24 तास लाईट नाही. रात्रीची लाईट कधी देतात 12च्या पुढं. कमीत कमी सकाळची त्यांनी 10 तास 12 तास लाईट द्यावी शेतकऱ्यांना. रात्रीची लाईट नको. खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी निघते. आणि कसं करायचं मग आम्ही तर 12,000 रुपये एकर कांदा लावायला द्यायचं. परत तिथनं मग ते 12,000 देऊन त्याला खत किती लागते, त्याला खत पाण्याला पैसे किती लागते.
काढणे आहे परत 12,000 रुपये परत काढण्याला बी घेते काय करायचं आम्ही लईच तोट्यात जातो एकरी किती 70-80,000 रुपये आम्हाला खर्च येतो आम्हाला काहीच फायदा भेटत नाही आम्ही काम करूनच जाम होते नाही पैसे वसूल होतात का त्याचे काय काटा काय त्याचा उपयोग आहे? काटावरती उपयोग होता हा. म्हणजे नफा काय राहत नाही नाही राहत. नाही होत. आणि देवाचं घ्यायचं देवळात व्हायचं असं काम चाललंय. खर्च जास्त होतो ज्याप्रमाणे खर्च केला त्याप्रमाणे मालाला हमी भाव मिळतोय का? कधी मिळतो कधी मिळत नाही सरकारी म्हणलं की कसं असतं की प्रकारचा जुगार ज्यावेळेस मार्केट असतं त्यावेळेस माल नसते ज्यावेळेस माल असतं त्यावेळेस मार्केट तरी पण शेती करावी लागते करावी लागते. जसं कसं आहे की शेतकरी असा आहे की शेतकरी जसं ज्याप्रमाणे कष्ट करणार त्याप्रमाणे शेतीमध्ये पीक मिळतंच असं नाही की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही महागाई झाली पण त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता सध्या ऊसाला याला चांगले भाव आहे कांद्याला पण चांगला भाव आहे तर तसं म्हणता येणार नाही की आपल्याला शेतीचे आपण जे खाद्य हे आणतोय ते भरपूर प्रमाणात महाग झालेलं आहे पण त्याचबरोबर शेतीमध्ये आपण कष्ट केलं चांगल्या प्रकारे ड्रीप वगैरे वापरलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला रोजंदारी मिळू शकते शेतीतून शेतीचं सध्या चांगली आहे नाही उत्पन्न तसं निघत नाही उत्पन्न निघत नाही आणि जो निघतो त्याला बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे लोक आत्महत्या करतात कर्जबाजारी होतात त्यालाही कारण आहे आत्महत्येचं प्रमाण त्याच्यामुळे वाढतं त्याच्यामुळे भावना- वाढते म्हणजे केलेला खर्च न निघल्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढतं प्रमाण वाढते वाढत चाललंय आणि हा. भाव नाही मिळाल्यामुळे लोक शासनाने योग्य भाव जरी दिला ना तर लोक आत्महत्या करणार नाहीत आणि त्यांना योग्य भाव दिल्यानंतर शेतकरी बी सुधरू शकतो हे जे सोसायटी आहेत मध्यम मुदत आहेत ही जरी कर्जमाफी केली शासनाने तरी शेतकऱ्याला थोडा आधार गावू शकतो नाही निघत कमी पडतं भाव मिळत नाही त्या पद्धतीचा निघतच नाही ना ऊसाचं उत्पन्न तीच आहे गव्हाचं उत्पन्न तीच आहे बाजरीचं उत्पन्न तीच आहे सगळं उत्पन्न औषधं त्याला मारावं लागतात खत टाकावं लागते खतच महाग आहे ती नाही वाढले नाही वाढ योग्य भाव दिलाच पाहिजे सरकारने शेतकऱ्यांसाठी सगळ्यांचेच रेट वाढलेले आहेत बऱ्यापैकी औषधांचे रेट वाढायला लागलेत आणि खतांचे पण रेट आता थोडंफार वाढतीलच एवढं पिकवलेल्या भावाला हमी भाव मिळतच नाही आम्हाला आणि ते कच्चा माल तर वाढलेला आहे कच्चा माल खतं बी बियाणे खूप त्यात वाढत गेलेले आहे एक साधारण खताची पिशवी पाहायला गेलं तर 1700-1800 रुपयाला आहे आणि आपल्याला मात्र हमी भाव बिलकुल मिळत नाही नाहीच नाही मिळत काहीच नाही आता 2 रुपया किलोने घ्यायचं म्हणल्यावर कसं आम्ही त्याला औषधं पाणी कशाची आणायची पदरने आणून मरायला लागलो या काय लावले रानात वांगी आहेत मिरची आहे आणि कसे विकलं जातं ते काय नाही 2 रुपये किलोनी वांगी मागते ती या 2 रुपये किलो आणि तुझ्या 3 रुपये किलोनी मिरची खर्च बी निघत नसेल खर्च बी निघत नाही परवडतच नाही तर काय करायचं ट्रॅक्टरचं डिझेल पण खूप महागलेलं आहे खर्च वाढलेला आहे आणि उत्पन्न तर कमी होतं आणि त्यात काय परवडत पण नाही आहे त्यामुळे शेतकरी काय आत्महत्या करतात काय ना शेती विकावी लागते कर्जबाजारी होतात 1000च्या पुण्यच औषध सांगते ती आणि 400-500 रुपये खर्च निघतोय त्याच्यात मालाचं होतंय 400-500 रुपये 1000 रुपयाचे औषध काय परवडतंय शेतकऱ्याला नाही ना ह्याच सगळं वाढवायचं खतं वाढवायची औषधं वाढवायची ट्रॅक्टर जर घेतला एका शेतकऱ्याने तर त्याच्यावरती 13% व्याज लावलं जातं आणि एखादी मर्सिडीज जर घेतली एखाद्या व्यक्तीनं तर त्याच्यावरती 7% व्याज लावलं जातं फक्त तर त्याच्यावरती काय वाटतं तुम्हाला मत काय हेच मत आहे की तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की शेतकरी राजाचा पोशिंदाच कोण राहिलेला नाही जर शेतकरी आपल्या एका जगाचा पोशिंदा आहे तर शेतकरी राजाचा पोशिंदा राहिलेला नाही तर राजकीय लोकांनी कुठेतरी याचा हे जसं जे मर्सिडीज गाडी तुम्ही आता उदाहरण दिलं त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा त्याच लेवलच्या सवलती मिळाल्या पाहिजेत तर सवलती मिळाल्या तर हा शेतकरी माणूस हा चांगला म्हणजे आर्थिकदृष्ट्या चांगला म्हणजे त्याला मजबूती मिळेल आणि त्यांच्या मुलाबाळाला शिक्षण चांगल्या पद्धतीचे मिळू शकते आणि चांगल्या हे जे तयार शेतकरी चांगला आपल्या महाराष्ट्राला परत अजून पुढे न्यायचं काम करेल का फरक ह्याच्यामुळे का फरक असं ठरला शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकता येतात तुम्ही जातात आणि जी गाडी मोठी घेतात ती मोठीच माणसं घेतात मग शेतकऱ्याला का कमी व्याजात ट्रॅक्टर देत नाही त्यावरती एवढंच बोलायचं की शेतीतले का आम्ही शेती म्हणजे काय ती महाराष्ट्राचा मूळ आहे खाण्याचा मूळ आहे मर्सडी ही काय ही का ट्रॅक्टर घेतला तर शेतीत काम करतो आपल्याला बागवण्याचं काम करतो मर्सडी चालते का रानात नाही मग त्याच्यावरती सरकारने व्याजदर नाही लावलं पाहिजे ट्रॅक्टरला घेतला तर
जे काय आहे ते मुदलीतच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर, म्हणजे कमी व्याज दर लावा किंवा नाही किंवा नाहीच लावलं पाहिजे. नाहीच लावलं पाहिजे, हां. कारण की शेतकरी अन्नदाता आहे त्या अन्नदाता आहे, ट्रॅक्टरवरती सगळं भागवलं जातं ना. चुकीचं आहे ना, शेतकऱ्याच्या वाहनाला उलट व्याज कमी पाहिजे ना. याचं कुठंतरी धोरण आखून सर्वसमावेशक असं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की शेतकऱ्यांना खरं तर मर्सिडीज गाडी घेणारा हा काही शेतकरी नसतो, तो उद्योगपती असतो, एखादा मोठा व्यावसायिक असतो किंवा नोकरीदार असतो. परंतु शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेतला तर तो काही त्याला कुठून इतर ठिकाणाहून आर्थिक सोर्स नसतो. तर याचाही कुठंतरी सरकारने विचार करून शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदराने, मग तो ट्रॅक्टर असेल त्याच्यासाठी त्याला कर्ज असेल, शेतीसाठी काढलेलं पीक कर्ज असेल, इतर काही जनावरांसाठी काही कर्ज काढलेलं असेल, या सर्वांसाठी इतर उद्योगपती असतील किंवा व्यावसायिक असतील यांच्यापेक्षा शेतकऱ्यांना नक्कीच कमी व्याजदरानं कर्ज दिलं पाहिजे. खाता येईल ती 13% लावायचं सरकार खाता येईल सगळं.